back to my YouTube channel. So कसे आहात सगळे? आणि आज आहे गटारी. तर आजचा व्लॉग आहे तो गटारी स्पेशल व्लॉग होणार आहे आणि सुरुवात करणार आहोत चिकन मोमोज पासून. आम्ही आता खाली गेलो होतो. इकडे आहे मम्मी, इकडे आहे तर आम्ही आता खाली गेलो होतो मार्केटला. आज गटारी आहे तर ऑफकोर्स आज मस्त चिकन वगैरे असणार आहे जेवणात. तर चिकनसोबतच आम्ही येताना मोमोजसुद्धा घेऊन आलो. एक कुरकुरे चिकन चीज मोमोज आहेत आणि एक फ्राईड चिकन चीज मोमोज आहेत आणि आता आम्ही खातो आहे मस्तपैकी. तर इथून सुरुवात आहे गटारीची. आणि आज आधी नाही आहे तर त्याला आम्ही खूप मिस करतो आहे. आधी घरी असताना तर त्याला चांगलंच असं लागलं सकाळपासून त्याचं आणि सगळं काही आणून दिलं असतं घरी. तर आम्ही आता घेऊन आलो आणि खातो. फ्राईड मोमोज, कुरकुरे चिकनचा रस्सा आपण बनवणार आहे. तर मम्मी आज आगरी स्टाईल चिकन बनवणार आहे. हा मम्मी, त्याला काय काय लावलंयस? हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट. हळद, मीठ, आलं लसूणची पेस्ट आणि आता याच्यामध्ये जातोय आगरी मसाला. याच्यामध्येच मसाला टाकायचा थोडासा चांगला लागतो. ओके, थोडा ह्याच्यात टाकलाय आणि थोडा नंतर पण टाकायचा ना. आता हे आपल्याला मिक्स करायचं. नाही, अजून थोडंसं दही टाकते. थोडंसं दही, जास्त नाही टाकते. तुमच्याकडे दही नसलं तुम्ही लिंबू पण पिळू शकता है ना. आता हे मिक्स करायचं आणि थोड्या वेळ ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करायची. एक मसाला वाटायचा असतो याच्यासाठी, त्याची तयारी करूया. आणि त्यानंतर आम्ही चिकन रोलसुद्धा बनवणार होतो. तर म्हटलं चला दोन्ही चिकन आहे ते आधी मॅरिनेट करून घेऊया म्हणजे ते छान मुरतील. मसाला वगैरे आपण नंतर वाटूया आणि चिकन मॅरिनेट करूया. तर ह्याच्यामध्ये सुद्धा दही घातलेलं आहे. आणि आज मी 1 किलो चिकन आणलं होतं. हाफ KG वेगळं आणि हाफ KG वेगळं. आणि हे बोनलेस आणले आहेत दोन्ही चिकन मी, कारण तंगडी वगैरे खाणारा माणूस आमचा आज नाही आहे, तो बाहेर गेला आहे. तर इकडे आम्हाला सगळ्यांना बोनलेस आवडतं, तर हे बोनलेस आहे. तर आता ह्याला टिक्का बनवणार आहोत आधी. तर त्यासाठी बघा दही घातलेलं आहे, थोडीशी हळद, आले लसूण पेस्ट, लाल तिखट, त्यानंतर धने पावडर घातलेली आहे 1 मोठा चमचा, थोडीशी जिरे पावडर पण घालायची आहे इकडे. आणि त्यानंतर हा आहे तंदुरी मसाला. आणि त्यानंतर मग मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. आणि मग थोडंसं लिंबाचा रस. इथे मी अर्ध्याच लिंबाचा रस पिळला आहे कारण आपण दही पण घातलं आहे तर म्हटलं जास्त आंबट नको व्हायला म्हणून. त्यानंतर इकडे तेल घालायचं आहे, थोडंसं तेल. तर इकडे 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल घातल्यावर काय होतं माहिती आहे, मसाला आहे ना मस्त कोट होतो चिकनला. आणि त्यानंतर थोडासा चाट मसाला घालायचा आहे. आणि त्यानंतर मग हे सगळं मिक्स करायचं आहे आणि मस्त मॅरिनेशनसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. जितका वेळ तुम्ही हे मॅरिनेशन करून ठेवाल ना तितका छान तुमचा चिकन टिक्का बनेल. तर म्हणून आम्ही आधी सगळं मॅरिनेट केलं होतं. कुठून चांगला दिसला काय माहिती ना. सकाळी बघितलं तेव्हा चांगला होता. मग तो काय आता लगेच खराब झाला. तुझा पुढे आम्ही बनवतोय चिकन रोल. त्यासाठी आता प्राची पुदिना चटणी. बोल ना, तुझा मूड आहे का लगेच खराब व्हायला? माझा मूड कधी चांगला असतो कधी खराब असतो. कधीच चांगला नसतो. आज दुपारी कशी भांडत होती मम्मी? कधी भांडले? कधी भांडले नाही. घरी बोलवते आणि भांडते आमच्याशी. मग हे तसंच असतं ना. तू आमच्या घरी गे आता उद्या. मी आमचं आणि तुमचं काय मम्मी? आमचं तुमचं काय
काय म्हणजे ते घर माझं नाहीये का? उद्या मी आहे मम्मी तुला कुठते तुझं पण आहे ना. मग बघ काय बोलते, उद्या आमच्या घरी आहे मग आम्ही दाखवतो अशी का बोलते मम्मी अरे माझी गुलाम इट्स हो. मम्मी नेहमी माझ्याच बाजूने असतं मला माहिती आहे. मम्मी तो कोणाच्या बाजूने? कोणाचंच नाही. मम्मी एक सांग आज. मम्मी काल मशेरी कोण घेऊन आलाय का? मशेरी मम्मी तो कोणाच्या बाजूने? मम्मी काल मशेरी कोण घेऊन आलं एवढं चालत जाऊन पावसात? ती गेली असती का मम्मी? मी गेले असते. मी कितीतरी वेळा आणून दिली मम्मीला मशेरी. कधी स्वप्नात मम्मी बोल हिला मी नाही तुला दिले का आणून? कधी विचार मम्मी कब आम्हीच बनवायचं तुझ्या इथे येऊन पण आम्हीच बनवायचं. नाटक करू नको. माणसाने बघ तू आता बनवते ना चटणी तर तू सगळं करायचं. बस हे करून दे ते करून दे हे नाही करायचं. नाही मी बनवेल. तुला काय करायचं? हे घे. का तुझे व्हिडिओ मी बनवून देत नाही का? तुला नाही व्हिडिओ बनवून देत मी? तुझ्या नेल्सचे व्हिडिओ कोण देतं बनवून? हो. आणि एडिट करायला कशाला माझ्याकडे येते? दीदी मला एडिट करून दे ना प्लीज. दीदी मला एडिट करून दे ना प्लीज. दीदी मला एडिट करून दे ना प्लीज. कोण बोलतं? आता काय झालं? तर आता प्राची अरे पण देते बोलली ना. अरे यार किती भांडणं इकडे बघा. इथे पुदिनाची चटणी साठी काय काय टाकलंय प्राची? हा काय काय टाकलं? लसूण अद्रक आणि पुदिना. ओके. ह्याच्यामध्ये आहे कोथिंबीर लसूण अद्रक पुदिना. ओके. अजून दही. ओके. दही पण घालायचं ह्याच्यामध्ये. मग जिरं. ओके. एवढं सगळं घालायचं होतं आणि मी म्हणाले फक्त एवढंच घालायचं. 1 चमचा जिरे 2 चमचे जिरे. त्यानंतर स्वादानुसार नमक. त्यानंतर थोडासा चाट मसाला. थंड पाणी घालून आपल्याला वाटायचं आहे. तुमच्याकडे बर्फ असेल तर बर्फ घाला. माझ्याकडे बर्फ नव्हता त्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये थंड पाणी घातलेलं आहे. प्राचीने चटणी वाटली आणि मला बघायला सांगितलं की चाटून कशी झाली आणि मी चाटली तर एकदम सपाक. कारण की तिने त्याच्यामध्ये मिरचीच नाही घातलेली. हे बघा आता मिरची कट करून त्याच्यामध्ये घालते. मिरचीच नाही एकदम पांचट लागत होती. मसाला आहे जो आपण आगरी चिकन बनवणार आहे तो पण रेडी झाला आहे. तर याच्यामध्ये बघा खोबरं आहे. हे मस्त असं भाजून घेतलं. थोडंसं काळसर भाजायचं. त्यानंतर जिरं आणि काय मम्मी काळी वेलची 1 आणि 2 हिरवी वेलची आणि दालचिनी आणि 1 छोटूसा दालचिनीचा तुकडा. बस एवढंच घालायचं आहे. आणि हे सगळं नाही गरम करायचं फक्त खोबरंच गरम करायचं आहे ना. हे सगळं कच्चंच घ्यायचं आहे. आणि आता हे थंड झालं की मिक्सरला फिरून घ्यायचं. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. असंच मिक्सरला फिरून घ्यायचं. हे जे खोबरं आहे ना याला मस्त तेल सुटतं. त्याला थंड व्हायची वाट बघूया. पुदिना चटणी रेडी झाली आहे. आणि त्यानंतर चिकन रोलसाठी जो पराठा लागणार होता त्याचं पीठ प्राची इथे मळत होती. यामध्ये दही घातलेलं आहे. थोडीशी साखर मीठ आणि तेल घालून हे छान मळून घेत होते ते. आणि लगेचच मग आम्ही चिकन रस्सा पण बनवत होतो. म्हणजे मी नाही मम्मी. तर कुकरमध्येच बनवणार होतो. मस्त झटपट आणि टेस्टी होतो कुकरमध्ये. तर तेल घेतलं आहे आणि तेल आज जास्त घेतलं आहे. जरा 3 चमचे तेल घेतलं आहे कारण आगरी स्टाईल आहे. आणि आगरी स्टाईलमध्ये तुम्हाला तर माहिती आहे तर्री आल्याशिवाय रस्सा हा छान दिसतच नाही. तर इकडे तेल गरम झालं की त्यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे. इथे एकच तेजपत्ता घातलेला आहे. आणि त्यानंतर मग ठेचलेला लसूण घालायचा आहे. तर लसणाची पेस्ट वगैरे अजिबात घालू नका. अद्रक पण ह्याच्यामध्ये घालायचं नाही आहे. फक्त लसूणच घालायचा आहे तो पण ठेचून. याची एक वेगळीच टेस्ट येते. तर लसूण पण घातलेलं आहे. छान फ्राय करायचं आहे. जास्त गोल्डन नाही करायचं आहे. फक्त 1-2 मिनटं आपल्याला फ्राय करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे कांदा पण इथे बारीक चिरून घेतलेला आहे. आणि कांदा पण आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. आणि कांदा छान परतून झाला की यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. आणि त्यानंतर आगरी मसाला घालायचा आहे. मसाला आपण चिकनला पण लावून ठेवला होता आधी मॅरिनेशनसाठी. तर त्या अंदाजाने तुम्ही इथे मसाला घाला. आता हा मसाला पण आपण छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये.
आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये चिकन घालणार आहोत जे मॅरिनेट केलं होतं. आणि तुम्हाला इथे बटाटा दिसत असेल, हा बटाटा माझ्यासाठी आहे कारण मला चिकनच्या रस्स्यामधला बटाटा हा खूप आवडतो आणि मी जास्त पीस खात नाही, मी फक्त बटाटाच खाते. तर याच्यासाठी हा बटाटा याच्यामध्ये घातलेला आहे. तर चिकन आता याच्यामध्ये घालायचं आहे आणि मस्त परतून घ्यायचं आहे. गॅस मोठा ठेवायचा आहे आणि 3-4 मिनिटं हे चिकन आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि चिकन छान परतून झाल्यावर ना ह्याच्यावर काय करायचं, झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि त्या झाकणामध्ये पाणी ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि हे साधारण 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे, म्हणजे चिकनला ना पाणी सुटेल छान आणि चिकन मस्त शिजेल. तर याच्यामध्ये बघा पाणी ठेवते आता ताटामध्ये आणि 5 मिनिटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे स्लो गॅसवर. तर आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि बघा चिकनला पाणी सुटलं आहे. आपण याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घातलं नव्हतं. तर चिकनला हे पाणी सुटतं ना याच्यामध्येच हे चिकन शिजतं थोडंसं आणि खूप टेस्टी लागतं, म्हणून थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे असं. आता हे आपण पुन्हा थोडंसं मिक्स करून घेऊया चिकन. आता यामध्ये आपण काय घालणार आहोत, वाटण जे आपण तयार केलेलं. तर हे बघा हे वाटण आहे, याच्यामध्ये आपण पाणी वगैरे अजिबात काहीच घातलं नव्हतं, खोबऱ्याचं वाटण. आणि तेल सुटलं आहे मस्त, जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं त्याला. आता हे पूर्ण वाटण आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आता हे चिकन ह्या वाटणामध्ये मिक्स करून घेऊया. आणि हे वाटण आहे ना, हे घातल्याच इतका मस्त सुगंध यायला लागतो ना, तर मस्त असा सुगंध सुटला होता आणि हे छान आम्ही मिक्स करून घेत होतो. आणि मिक्स करून झाल्यावर यामध्ये पाणी घालायचं आहे, पण पाणी आपल्याला गरम करूनच घालायचं आहे याच्यामध्ये. तुम्हाला जसं पातळ हवं आहे किंवा घट्ट हवं आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी घाला. पाणी घातल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ पण घालायचं आहे. मीठ घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून चुकून झाला नाही, तर इकडे मीठ घातल्यावर हे छान मिक्स करायचं आहे. आणि आज आम्ही पाणी थोडं जास्त घातलं आहे कारण आम्हाला थोडंसं पातळ हवं होतं, कारण भातासोबत भाकरीसोबत दोन्हीसोबत खायचं होतं म्हणून. त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर, थोडी नाही थोडी जास्तच कोथिंबीर इथे घालायची आहे मस्त. आणि मग उकळी आल्यावर झाकण लावायचं आहे आणि याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्यात. त्यानंतर इथे आलेला दादा आणि विधी मला फोन करून दादा म्हणाला की मी पण येतो आहे. आणि विधी पण इकडे आले होते आणि सोबतच दादाने आणली होती चकली खायला. तर इथे आता आम्ही चकली खात होतो. खूप मस्त होती चकली, एकदम खुसखुशीत होती. तर आता मी चकली खात होते आणि इथे आमच्या गप्पा पण सुरू होत्या. छत्री मागवलेली तुला माहिती आहे प्राची? ती एका तासात ती आली, ती गेली, छत्री गेली, घेऊन गेला तो. त्याचा डिफेक्टिव्ह होते का? डिफेक्टिव्ह होती. OTP आला, छत्री घेऊन गेला आणि 1 तासात पैसे आले 182 रुपये. त्या दिवशी पण मला आले लगेच. त्या दिवशी पण मी कुर्ता मागितलेला वेगळाच आला, पण घेऊन गेला आणि लगेच आलं. पण ते या मिशोवर जेवढं काही मागवा ना लय भारी असतं आणि चांगलं नाही वाटलं की लगेच रिटर्न करतात ते. मला पण मागव काहीतरी. मागव ना दीदी, मागव, पण बजेटमध्ये असेल तेच मागव. किती बजेट आहे तुझं? 201. काय 201 काय? मला वाटलं 2000 बोलणार आहेस तू आता. 2000 तर माझा पगार आहे, EMI लावा लागेल. काय पकवतो ना, EMI मध्ये 2000 कंप्लीट काय पकवतो, पकव्या नुसतं पकवतो खरंच. हॅपी फ्रेंडशिप डेचं काहीतरी डे काय देऊ. तर आज आम्ही आणली आहे डाल वजडी. आता आमची तशी तर आठवड्यातून 3दा गटारी साजरी होत असते, पण गटारीलाच गटारी साजरी नाही केली तर त्या गटारीला रागेल. बरोबर, म्हणून म्हटलं आजच्या दिवशी पण गटारी साजरी करू. तुम्हाला काय वाटतं? बरोबर. बड़े बड़े देश में ऐसे छोटे छोटे गटारी होते रहते और जो गटार से निकले हुए कीड़े होते हैं वो कॅमेरा पकडते हैं. त्यानंतर थोड्याशा गप्पा मारून झाल्यावर आम्ही पुन्हा किचनमध्ये आलो, कारण चिकन रोलसुद्धा बनवायचा होता. आणि चिकन रोल बनवायसाठी आपल्याला अगोदर चिकन टिक्का बनवून घ्यावा लागेल. तर आपण जे मॅरिनेट केलं होतं चिकन ते आता आपण फ्राय करून घेऊया. तर इकडे पॅनमध्ये थोडंसं बटर आणि थोडंसं तेल घालून हे संपूर्ण चिकन ह्यामध्ये घातलेलं आहे. तुम्ही हे चिकन आहे ना थोडं ग्रिलसुद्धा करू शकता, ग्रिल पॅनवर.
तसंही करू शकता, पण असं पण खूप छान लागतं. ज्या प्रकारे मी दाखवत आहे त्या प्रकारे केलं तरी खूप छान लागतं. तर हे सगळं चिकन आपल्याला एकदाच पॅनमध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर ना यावर झाकण ठेवायचं आहे. जवळजवळ 10 ते 15 मिनटं लागतात चिकन छान शिजायला, कारण याला पाणी सुटतं आणि त्यामध्ये हे चिकन खूप छान शिजतं. तर बघा इथे 10 मिनिटं झालेली आहेत आणि चिकन हे मस्त ड्राय झालं आहे, मस्त शिजलं पण आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, गॅसची फ्लेम आहे ना थोडी वाढवायची आहे, मोठी करायची आहे आणि हे पूर्णच चिकन आपल्याला ड्राय करायचं आहे मस्तपैकी. तर इकडे चिकन आता मी पूर्ण ड्राय करते. थोडंसं ओलसर आहे तर ते आपल्याला पूर्ण ड्राय करण्यासाठी मोठ्या गॅसवर हे फ्राय करायचं आहे. तर इकडे बघा चिकन हे पूर्ण छानपैकी ड्राय झालेलं आहे आणि याला आता आपण एक स्मोकी फ्लेवर देणार आहोत. त्यासाठी इथे माझ्याकडे कोळसा आहे, तो मस्त मी गरम करते आणि याच्यामध्ये ठेवून त्यावर थोडंसं बटर घालून मस्त जो धूर निघेल, ह्या धुरामुळे याला इतका छान फ्लेवर येईल ना, म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही तुम्ही घरी बनवलेलं चिकन आहे. असं वाटेल की हॉटेलमधून चिकन टिक्का वगैरे आणला आहे किंवा तंदुरी कशी असते अगदी तशीच टेस्ट येईल, एकदम स्मोकी फ्लेवर. तर 1 मिनिट हे असंच ठेवायचं आहे आपल्याला आणि तुम्ही हे नुसतं चिकन टिक्का आता जो झाला आहे ना तुम्ही तसंही खाऊ शकता. खूप टेस्टी लागतं, 1 नंबर लागतं. तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी. आणि त्यानंतर आम्ही इथे पराठेसुद्धा बनवून ठेवले होते जे चिकन रोलसाठी आपल्याला लागणार होते. आणि त्यानंतर प्राची इथे बघा चिकन असे कट करत होते, म्हणजे ते मस्त आपल्याला चिकन रोलमध्ये घालता येईल. आणि इथे कांदा पण मस्त हिने उभा उभा चिरून घेतला. आता आपण बनवूया चिकन रोल. तर एक पराठा घेऊन त्यावर पुदिना चटणी ही लावायची आहे आणि त्यानंतर मेयोनेजसुद्धा घालायचं आहे. आणि याच्यामध्ये ना भरपूर भाज्या घालतात, कांदा, शिमला मिर्च किंवा अजून सॉसेससुद्धा घालतात. पण आज आम्ही ना एकदम सिम्पल पद्धतीने बनवत होतो. तर इकडे फक्त पुदिनाची चटणी लावलेली आहे, त्यानंतर मग मेयोनेज लावलेला आहे. आणि इथे बघा हे चिकन आपण जे आता कट करून घेतले होते ते याच्यावर घालायचे आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये कांदा ठेवायचा आहे आणि हे रोल करायचं आहे आणि मग तव्यावर फ्राय करायचं आहे. बस इतकं इझी आहे. तर हा चिकन रोल तयार झालेला आहे आणि सगळ्यात पहिले दादाला टेस्ट करायला देणार आहे कसं झालं. म्हणजे प्रयोगशाळेत जसे उंदरावर प्रयोग केले जातात. आवाज कमी कर. हो तसंच तू उंदीर आणि तुझ्यावर प्रयोग करायचा आहे आम्हाला. खाऊन दाखव, खाऊन दाखव म्हणजे खाऊन मी ते सकाळी दाखवेल बरं. गाणेरडा कसं झालं, गरम असेल बघ. वा काय हे चिकन रोल कसं झालंय. खरंच मला असं वाटतं पहिल्यांदा माझ्यावरच प्रयोग केलेला दिसतोय. का चांगलं नाही झालंय, चांगलं नाही झालंय, छान झालंय. तुला दुसरा आणलाय तुला यात कांदा नकोय ना, ह्याच्यामध्ये कांदा आहे, विदाउट ऑनियन पाहिजे ना तुला. हे घे तुला पण नीट बस. गरम आहे, गरम आहे. आणि आता मी पण खात होते चिकन रोल आणि मला थोडा क्रिस्पी पाहिजे होता म्हणून मम्मीने मस्त बटर लावून जास्त क्रिस्पी केला होता. आणि विधीला इथे मी विचारत होते कसा झाला आहे, तर विधी बोलत होती खूप छान झाला आहे. तर बघूया आता खाऊन कसं झालं आहे ते. तर मी पहिलंच एक बाईट घेतला ना तर इतका मस्त क्रिस्पी झाला होता आणि इतकी मस्त टेस्ट लागली ना, म्हणजे पुदिना चटणी आणि मेयोनेज आणि ते चिकन टिक्का खूप मस्त झाला होता. आणि एकदम सिम्पल पद्धतीने केलं होतं, तुम्ही बघितलं असेलच. काहीच झंझट नाही, फक्त चिकन मॅरिनेशन केलं आणि फ्राय केलं आणि बस. चटणीमुळे एक वेगळी टेस्ट येत होती आणि खरंच खूप मस्त झाला होता आणि आम्ही एन्जॉय करत होतो आता हा चिकन रोल. आणि त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही जेवायला बसलो आणि आजचं ताट बघा हे असं होतं. हे चिकन टिक्का, हा चिकनचा रस्सा, एकच पीस आहे, एक बटाटा आहे, कारण मला नाही आवडत चिकन, आणि मस्तपैकी तांदळाची भाकरी, कांदा. आणि हा चिकन टिक्का ना इतका मस्त लागत होता ना, आपण जो चिकन रोलसाठी केला होता तो खूप छान लागत होता नुसतं खायला पण. आणि अशा प्रकारे आजची ही गटारी आम्ही सेलिब्रेट केली. तर खूप मजा आली आणि सगळंच खूप छान झालं होतं. आणि अशाच प्रकारे तुम्हाला पण आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.